ऑनलाईन बघा सेकंडरी स्कूल विज्ञान आणि तंत्रज्ञान परिस्थितीतील प्रभाव याचा आपण उजळणी करणार आहोत. साखळी व अन्न जाळे ऊर्जा मनोरा. पहिल्यापासून आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो, परिसंस्था म्हणजे काय. एखाद्या परिसरात विद्यार्थ्यांच्या परिस्थितीतील ऊर्जा प्रवाह. अभ्यास घटक अन्न साखळी व अन्न जाळे ऊर्जा मनोरा. परिसंस्था म्हणजे काय. एखाद्या परिसरात असणारे जैविक घटक व अजैविक घटक आणि त्यांच्यात होणाऱ्या आंतरक्रिया यामुळे परिसंस्था बनते. बघा, जैविक घटक म्हणजे जे जिवंत प्राणी असतात किंवा जिवंत असणारे कोणते वनस्पती असतात. हे सर्व झाले सर्व प्रकारचे प्राणी आणि वनस्पती, हे सगळे जैविक घटकामध्ये येतात. व अजैविक घटक ज्याच्यामध्ये हवा, माती, दगड, वातावरणातील जे इतर घटक असतात ते अजैविक घटक असतात. आणि यांच्यामध्ये जैविक घटक म्हणजे जिवंत प्राणी, वनस्पती आणि जे अजैविक घटक असतात यांच्यात होत असणाऱ्या आंतरक्रिया यामुळे परिसंस्था बनत असते. परिसंस्थेचे विविध प्रकार कोणते. आता बघा, परिसंस्था जेव्हा तयार होते त्याच्यामध्ये ह्या विविध परिसंस्था असतात. एक तर पाणी असतो, पाण्यामध्ये म्हणजे जलीय परिसंस्था, जमिनीवर म्हणजे भू परिसंस्था, या दोन मुख्य परिसंस्था आहेत. त्यांचे पुढे अनेक उपप्रकार होतात. जसे जमिनीवर वाळवंट असते मग वाळवंटातील परिसंस्था, जंगल असते जंगलाची परिसंस्था, सागरी परिसंस्था, गोड्या पाण्याच्या परिसंस्था इत्यादी. ह्या सगळ्या वेगवेगळ्या परिसंस्था जमिनीवर आणि पाण्यामध्ये तयार होतात. परिसंस्थेतील जैविक व अजैविक घटकातील आंतरक्रिया कशा पद्धतीने पार पडतात. परिसंस्थेतील जैविक आणि अजैविक घटकातील आंतरक्रिया. प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी ठराविक अजैविक घटकांची आवश्यकता असते. आता अजैविक घटक कोणते. जो जिवंत प्राणी आहे किंवा वनस्पती आहे त्यांना अजैविक घटकांची गरज असते. ते कोणते आहेत बघा. हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता यासारख्या अजैविक घटकावर तेथे असणाऱ्या सजीवांचा प्रकार अवलंबून असतो. सजीवांची संख्या व त्यांच्या जगण्याची क्षमता ही अजैविक घटकानुसार ठरवली जाते. म्हणजेच हवा, पाणी, माती आणि सूर्यप्रकाश यानुसार त्यांची जगण्याची क्षमता ठरवली जाते. अजैविक आणि जैविक घटकांच्या सातत्याने होणाऱ्या आंतरक्रियेमुळे अजैविक घटक कमी अधिक होत असतात. परिसंस्थेतील विविध जैविक घटकांचा देखील एकमेकावर परिणाम होत असतो. आता जैविक आणि अजैविक घटकामध्ये ज्या आंतरक्रिया होतात त्यामुळे काय होतं, अजैविक घटक नेहमी कमी जास्त होत असतात. कारण एकाच जागेवर जास्त प्राणी असतील तर त्यांना हवा, पाणी आणि माती इतर पाण्याचा पुरवठा कमी होऊ शकतो. म्हणजे अजैविक घटक त्यांच्या संख्येनुसारच असावे लागतात. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. बघा विद्यार्थी मित्रांनो, मागील इयत्तेत तुम्ही पोषण पद्धतीनुसार सजीवांचे वर्गीकरण शिकलो. मागील इयत्तेत आपण पोषण पद्धतीनुसार त्यानुसार सजीवांचे प्रकार कोणकोणते ते बघा. पहिला प्रकार आहे स्वयंपोषी. स्वयंपोषी म्हणजे काय. जे वनस्पती असतात हे स्वतः अन्न तयार करतात आणि स्वतः जगतात. आणि त्या वनस्पती म्हणजे सर्व प्रकारच्या भाज्या किंवा आपण फळं खातो हे सगळं वनस्पती तयार करतात. म्हणजे स्वतः ते तयार करतात म्हणून ते उत्पादक आहे. कळलं का. आपण त्यांच्यावर अवलंबून असतो. शाकाहारी प्राणी हे किंवा परपोषी हे सगळे वनस्पतीवर अप्रत्यक्षपणे अवलंबून असतात. त्यामुळे पहिल्या प्रथम अन्न तयार करणारे वनस्पती म्हणून त्यांना स्वयंपोषी बोलतात किंवा उत्पादक बोलतात. दुसरे परपोषी. परपोषी म्हणजे भक्षक. जे वनस्पतींना किंवा जे उत्पादक आहेत त्यांना खातात, त्यांच्यावर जगतात, त्यांना भक्षक बोलतात. मग त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे भक्षक आले. मृतोपजीवी आणि विघटक. मृतोपजीवी म्हणजे काय. जे एक प्रकारची बुरशी असते किंवा सूक्ष्मजीव असतात ते जे विघटनाचं कार्य करतात. प्राणी मेल्यानंतर त्यांचं विघटनाचे कार्य करतात किंवा मेलेल्या प्राण्यावर जगणारे मृतोपजीवी. तसंच मेलेल्या प्राण्यांचं विघटन करणारे त्याला विघटक बोलतात. अशा प्रकारे
पोषण पद्धतीनुसार 4 प्रकार होतात. एक स्वयंपोषी, दुसरा परपोषी, तिसरा मृतोपजीवी आणि विघटक. आता भक्षक स्तर, विविध भक्षक स्तर आहेत. प्राथमिक भक्षक स्तर, द्वितीयक भक्षक, सर्वोच्च भक्षक आणि उभयहारी. तर प्राथमिक भक्षक जो आहे हा शाकाहारी आहे. म्हणजेच काय, हा जो शाकाहारी प्राणी जे असतात हे वनस्पतीवर अवलंबून असतात. आणि वनस्पती काय आहेत, उत्पादक आहेत. ते स्वतः अन्न तयार करतात आणि स्वतःच शरीराची वाढ, त्यांची वाढ होते आणि त्यामुळे ते उत्पादक आहेत. आणि त्याच्यावर जगणारे हे सर्व प्रकारचे शाकाहारी प्राणी. शाकाहारी प्राणीमध्ये कोण कोण येतं? प्राणी म्हणजे नाकतोडा आहे, खार, हत्ती, हे जे सर्व प्रकारचे जे ससा आकृतीमध्ये दिसतं बघा, झेब्रा आहे, नंतर हत्ती दाखवलाय, जिराफ दाखवलाय, गाय दाखवले. हे सर्व प्रकारचे जे प्राणी आहेत जे गवत किंवा वनस्पती खाऊन जगतात त्यांना शाकाहारी प्राणी बोलतात. ते प्राथमिक भक्षक झाले. म्हणजे प्राथमिक म्हणजे काय, पहिल्या प्रथम उत्पादकावर जगणारे ते प्राथमिक भक्षक. मग त्याच्यावर अनेक आहेत, ते चित्रात दिसतात तेवढे असे असंख्य प्राणी आहेत की जे कीटक, प्राणी किंवा कीटक, ते सगळे वनस्पतीवर जगत असतात. म्हणजे प्रत्यक्षपणे वनस्पतीवर ते अवलंबून असतात. त्यानंतर आहे द्वितीय भक्षक. द्वितीय भक्षक हे जे आहेत, जे प्राणी वनस्पती खाऊन जगतात आणि त्या प्राण्यावर जे जगतात त्यांना द्वितीय भक्षक किंवा मांसाहारी बोलतात. उदाहरणार्थ बेडूक, घुबड, कोल्हा हे सर्व शाकाहारी प्राण्यांना अन्न म्हणून वापर करतात. आता बघा, बेडूक जो आहे तो नाकतोड्याला खातो. नाकतोडा जो असतो तो गवत खातो. म्हणजे गवत हे उत्पादक झालं. नंतर नाकतोडा जो आहे तो प्राथमिक भक्षक झाला आणि बेडूक हा जो आहे द्वितीय भक्षक झाला. म्हणजे ते एकमेकावर अवलंबून असतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे द्वितीय भक्षक जे असतात ते मांसाहारी असतात आणि ते उत्पादक म्हणजे वनस्पतीला खाऊन जगणाऱ्या प्राण्यावर ते जगतात. हा झाला द्वितीय भक्षकाचा दुसरा प्रकार. त्यानंतर सर्वोच्च भक्षक. आता सर्वोच्च भक्षकामध्ये वाघ, सिंह, जे जंगली प्राणी असतात जे मांस खाऊन जगतात. उदाहरणार्थ वाघ, सिंह मांसाहारी प्राण्यांना खातात, इतर प्राणी त्यांना खात नाहीत. हे सर्वोच्च भक्षक झाले. म्हणजे काय झालं, पहिल्या प्रथम वनस्पतीला खाणारे समजा बकरी आहे, बकरीला कोण खाणार, वाघ किंवा सिंह. म्हणजे वाघ हा प्रत्यक्षपणे वनस्पतीवर न अवलंबून राहता द्वितीय भक्षकावर अवलंबून आहे, म्हणून तो सर्वोच्च भक्षक झाला. असे सर्वोच्च भक्षक करणारे अनेक प्राणी आहेत. त्यानंतर उभयहारी. उभयहारी म्हणजे त्याला मिश्रहारी म्हणतात, जे वनस्पतीचं पण सेवन करतात आणि मांस पण खातात. अशामध्ये प्राणी कोण येतात, माणूस, अस्वल हे शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांना अन्न म्हणून वापर करतात. बघा, माणूस जो असतो तो सर्व माणसं शाकाहारी नसतात. काही मांस, मटण, मच्छी याचं सुद्धा सेवन करतात. तसंच अस्वल सुद्धा वनस्पतीचं किंवा फळं पण खातो आणि प्राण्यांची शिकार सुद्धा करतो. म्हणजेच हे दोन्ही कसे आहेत, माणूस आणि अस्वल उभयहारी म्हणजे दोन्ही प्रकारचा शाकाहारी पण आहेत आणि मांसाहारी पण आहेत, म्हणून त्यांना मिश्रहारी म्हणतात. ते दोन्ही शाकाहारी व मांसाहारी या दोन्ही प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करत असतात. हे झाले 4 प्रकार. पहिला प्राथमिक भक्षक हा शाकाहारी असतो, द्वितीय भक्षक हा मांसाहारी असतो, सर्वोच्च भक्षक हा मांसाहारी असतो परंतु हा द्वितीय भक्षकावर अवलंबून असतो, आणि उभयहारी जो असतो तो प्राथमिक भक्षकावर म्हणजे वनस्पतीवर सुद्धा अवलंबून असतो आणि द्वितीय मांसाहारी पण करतो. म्हणजे वनस्पती पण सेवन करतो आणि मांसाचं पण सेवन करतो, म्हणून त्याला उभयहारी असं म्हणतात. बघा, हा तक्ता दिलेला आहे. प्राथमिक भक्षकामध्ये हे शाकाहारी असतात, अन्नासाठी केवळ उत्पादक वनस्पतीवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ नाकतोडा, खार, हत्ती. द्वितीय भक्षक जो असतो तो मांसाहारी, अन्नासाठी शाकाहारी प्राण्यावर अवलंबून असतो. उदाहरणार्थ बेडूक, घुबड,
कोल्हा. आता सर्वोच्च भक्षक मांसासाठी अन्नासाठी शाकाहारी व मांसाहारी प्राण्यावर अवलंबून असते. वाघ, सिंह. उभयहारी म्हणजेच मिश्राहारी अन्नासाठी उत्पादक व द्वितीय भक्षक यावर अवलंबून असतात. उदाहरणार्थ माणूस, चिमणी, अस्वल इत्यादी. अशा प्रकारे हे 4 भक्षकाचे प्रकार झाले. आता आपण पुढे बघणार आहोत अन्न साखळी. मुलांनो, तुम्ही बघत असाल की तुमच्या भोवताली अनेक अन्न साखळ्या तयार झालेल्या असतात. म्हणजे अन्न साखळी म्हणजे काय? जे प्राणी एकमेकावर अन्नासाठी अवलंबून असतात. म्हणजे पहिल्या प्रथम गवत खाणारे, गवत खाऊन त्याच्यानंतर त्यांच्यावर जगणारे प्राणी, मग त्याच्यानंतर आणखीन असे म्हणजे एक साखळी तयार होते. थोडक्यात उदाहरण बघूया आपण. हे चित्र बघा. या चित्रामध्ये काय काय दिसतं तुम्हाला? पहिल्या प्रथम तुम्ही सूर्यप्रकाशावर वाढणारी वनस्पती दिसते, गवत. ते गवत कोण खातं? नाकतोडा खात. नाकतोडावर बेडूक अवलंबून असतो. मग बेडकाचं सेवन कोण करतं? बेडकाला भक्षक म्हणून कोण उपयोग करतं? तर साप. आणि सापाला खाणारे पक्षी असतात गरुड, ससाना, घार इत्यादी. आणि मग हे शेवटी जे घार वगैरे हे मरतात तेव्हा ते जमिनीत राहतात आणि त्याच्यावर बुरशी किंवा सूक्ष्मजीव जगतात आणि त्यांचं विघटन करतात. आणि हे विघटन झालेले पदार्थ पुन्हा मातीमध्ये मिसळतात आणि ते पुन्हा मातीत मिसळल्यावर त्याचा उपयोग कोण करतं? वनस्पती किंवा गवत. म्हणजे अशा प्रकारे हे चक्र चालू राहतं. बघा, गोळ तुम्हाला दिसतं की गवतानंतर नाकतोडा, नाकतोड्यावर बेडूक आहे, बेडकानंतर साप आहे, सापावर कोण जगतं? गरुड. आणि गरुड मेल्यावर जमिनीत जातं आणि त्याच्यावर सूक्ष्मजीव जगतात. सूक्ष्मजीव आणि म्हणजेच विघटक, बुरशी वगैरे. आणि त्याचं पुन्हा विघटन होऊन ते जमिनीत जातात. त्याच्यामध्ये जे सूक्ष्मजीव असतात ते विद्राव्य असतात ते जमिनीत मिसळतात आणि त्या जमिनीत मिसळल्यानंतर ते वनस्पती किंवा गवत त्याचं पुन्हा शोषण करतात आणि पुन्हा गवताचं असं चक्र चालू राहतं. यालाच काय बोलतात? अन्न साखळी. आता बाजूला आकृती दिल्याप्रमाणे तुमच्या सभोवताली आढळणाऱ्या सजीवांच्या 4 अन्न साखळ्या तयार करा. तुम्ही काय करायचं आहे? तुम्हाला अशा दिसणाऱ्या अनेक अन्न साखळ्या तयार करायच्या. त्याच्यापैकी काही आपण उदाहरणं बघणार आहोत. एक अन्न साखळी म्हणून मी तयार केलेली आहे. याच्यामध्ये बघा, धान्य, गवत, उंदीर, साप आणि गरुड असे 4 वेगवेगळे टप्पे दाखवलेले आहेत. भक्षक. पहिला आहे धान्य, गवत. धान्य जे आहे किंवा गवत जे आहे हे उत्पादक आहे. हे सूर्यप्रकाशावर स्वतः वाढतं, स्वतः अन्न तयार करतात, ते वाढत असतात. परंतु उंदीर त्याच्यावर जगतो. म्हणजे ते धान्याचं सेवन कोण करतो? उंदीर. मग त्यामुळे काय झालं? उंदीर हा प्राथमिक भक्षक झाला. आता बघा, हा पहिला टप्पा आहे. उत्पादकानंतर पहिला टप्पा आहे प्राथमिक भक्षक, उंदीर. उंदरावर कोण जगतं? तर साप. साप काय झाला? द्वितीय भक्षक. सापावर कोण जगतं? गरुड. गरुड काय झाला? तृतीय. ही काय झाली? एक अन्न साखळी मी तयार करून केलेली आहे. तर अशा प्रकारची अन्न साखळी तुम्हाला तयार करायची आहे. अतिशय सोपं आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत की जे एकमेकावर पहिल्यापासून उत्पादकापासून सुरुवात करायची, त्यानंतर कोणताही प्राथमिक भक्षक घ्यायचा, त्यानंतर द्वितीय भक्षक घ्यायचा आणि तृतीय भक्षक. अशा प्रकारे ही अन्न साखळी तयार होत असते. तर ही पहिली अन्न साखळी आहे धान्य, उंदीर, साप, गरुड. नंतर दुसरं उदाहरण बघूया आपण. अन्न साखळी 2. बघा, तुम्ही पाण्यामध्ये वनस्पती वाढते. उदाहरणार्थ शेवाळ. शेवाळ हे अतिशय सूक्ष्म असते, भिंतीला चिकटलेले असते, भिंतीवर वाढते ते पाण्यामध्ये. मग त्या शेवाळ बघा, तुम्ही छोटे छोटे मासे त्यांना खात असतात. शेवाळ खाऊन ते जगत असतात. त्यामुळे वनस्पती प्लवक किंवा शेवाळ हे काय असतं? उत्पादक असतं. आणि त्यावर छोटे मासे जे जगतात हे प्राथमिक भक्षक असतात. मग प्राथमिक भक्षक म्हणजे छोटे मासे. मग या छोट्या माशांना पाण्यातील मोठे मासे खात असतात. म्हणून मोठे मासे हे द्वितीय भक्षक झाले. आणि हे मोठे मासे कोण खातं? खंड्या पक्षी किंवा मोठे समुद्र पक्षी असतात ते तृतीय भक्षक झाले. अशा प्रकारे ही एक अन्न साखळी तयार झाली. बघा, वनस्पती प्लवक, छोटे मासे, मोठे मासे आणि खंड्या पक्षी. ही एक अन्न साखळी तयार झाली. त्यानंतर आपण पुढे बघूया अन्न साखळी 3.
गवत, बोकड आणि वाघ. सोपी आणि सरळ अशी अन्न साखळी आहे. बघा, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, बकरी किंवा बोकड हा गवत खाऊन जगत असतो. मग गवत हे उत्पादक झालं, बोकड हा प्राथमिक भक्षक झाला, आणि बोकड किंवा बकरीवर कोण जगतं? वाघ. वाघ त्यांची शिकार करतो. त्यामुळे वाघ हा द्वितीय भक्षक झाला. ही मी छोटी 3 घटक असलेली अन्न साखळी तयार केलेली आहे. अशा प्रकारे अनेक अन्न साखळी आपण तयार करू शकतो. पुढे बघा, एक आणखीन अन्न साखळी दाखवलेली आहे 4. फळे, माकड आणि सुसर. तुम्हाला माहित आहे, फळे हे झाडावर येत असतात, म्हणजे झाडे हे उत्पादक असतात. त्यामुळे फळे काय आहे, फळाला कोण तयार करतात? झाडच तयार करतात. त्यामुळे हे उत्पादक झाले. फळे खाऊन कोण जगतं? माकड. मग माकड हे प्राथमिक भक्षक झालं. फळावर जगणारा माकड प्राथमिक भक्षक, आणि माकडाची शिकार करणं कोण? सुसर. सुसर हे द्वितीय भक्षक झालं. त्यामुळे एक अन्न साखळी तयार झाली. फळे, माकड आणि सुसर ही एक चौथी अन्न साखळी आहे. अशा प्रकारे मुलांना तुम्ही तुमच्या आजूबाजूला परिसरात दिसणाऱ्या अशा अनेक अन्न साखळ्या तयार करा, म्हणजे पुढचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला सुकर होईल. या अनेक अन्न साखळी तयार केल्यावर तुम्हाला असं जाणवेल की वेगवेगळ्या अन्न साखळीमध्ये प्राणी वेगवेगळ्यावर अवलंबून असतात. मग अशा प्रकारे एक वेगळं जाळं तयार होतं. तेच आपण पुढे शिकणार आहोत. बघा, अन्न साखळी गवत उत्पादन प्राथमिक पोषक पातळी आहे. ससा शाकाहारी प्राणी द्वितीय पोषण पातळी. साप हा मांसाहारी प्राणी तृतीय पोषक पातळी. गवत, नागतोडा, बेडूक आणि साप ही दुसरी अन्न साखळीची पोषण पातळी दाखवलेली आहे. त्यानंतर काही प्रश्न आहेत. उत्पादक, भक्षक आणि मृतभोजी यामध्ये काय आंतरक्रिया सुरू असतात? उत्पादक भक्षक जे असतात, उत्पादक म्हणजे वनस्पती, भक्षक म्हणजे शाकाहारी प्राणी आणि मांसाहारी प्राणी, आणि मृतोपजीवी जे ज्यांचं विघटन करतात, यांच्यामध्ये कायम आंतरकार्य क्रिया चालू असतात. त्या अंतर्गत एक क्रम असतो, त्याला अन्न साखळी म्हणतात. प्रत्येक अन्न साखळीत अशा 4 वा 5 हून अधिक कड्या असतात. एखाद्या परिसंस्थेमध्ये अशा परस्पराशी जोडल्या गेलेल्या अनेक अन्न साखळ्यांचा समावेश असतो, आणि त्यातूनच अन्नजाळे तयार होते. बघा, मी तुम्हाला सांगितलं, वेगवेगळ्या अन्न साखळ्या जर आपण एकत्र केल्या तर आपल्या लक्षात येतं की त्याच्यामधील जे वेगवेगळे घटक असतात ते एकमेकावर अवलंबून असतात. म्हणजे दुसऱ्या अन्न साखळीत सुद्धा त्यांचं भक्षक असतात, किंवा ते दुसऱ्या अन्न साखळीवर अन्न साखळीतले प्राणी त्यांच्यावर भक्षक म्हणून उपयोग करतात. मग अशा प्रकारे एक गुंतागुंतीची प्रक्रिया तयार होते, आणि त्यालाच काय बोलतात? अन्नजाळे. आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत, अन्नजाळे. बघा, एखादा कीटक, उदाहरणार्थ नागतोडा, हा अनेक प्रकारच्या वनस्पतीची पाने खातो. म्हणजे असं नाही की नागतोडा ठराविक वनस्पतीचीच खातो. तो त्याला जे वनस्पती आवडते, वेगवेगळ्या वनस्पतीचं पानं खातो. मग तो एकटा प्राणी अनेक प्रकारचा भक्षक असतो. त्यानंतर एखादा सजीव इतर अनेक सजीवांची भक्षक असतो. आता हा नागतोडा अनेक वनस्पती खातो, परंतु तो स्वतः दुसऱ्या इतर 3 वनस्पती प्राण्यांचा काय असतो? भक्षक असतो. पक्षीचा किंवा बेडूक आणि पाल. उदाहरणार्थ, एखादा कीटक अनेक प्रकारच्या वनस्पतीची पाने खातो, मात्र तो बेडूक, पाल, पक्षी यांचे भक्ष होतो. बघा, मागे आपण बघितलं की नागतोडा हा अनेक वनस्पतीची पाने खातो, अनेक वनस्पतीचं सेवन करतो, परंतु तो स्वतः पाल, बेडूक आणि पक्षी याचा भक्षक होतो. म्हणजे ही काय झाली? गुंतागुंतीची प्रतिक्रिया आहे. म्हणजे नागतोडा अनेक प्राणी वनस्पतीवर अवलंबून आहे, तो त्याच्यावर आणखीन 3 वनस्पती, 3 म्हणजे कीटक अवलंबून असतात. एखाद्या आकृतीने दाखवायचे म्हटले तर सरळ रेषेतून अन्नसाखळी ऐवजी गुंतागुंतीची अनेक शाखा असलेले जाळे तयार होईल. यालाच निसर्गातील अन्नजाळे म्हणतात. सामान्यपणे अशा प्रकारची निसर्गात सर्वत्र आढळतात. अशी साखळ्या निसर्गात आढळत असतात. पुढील चित्र बघा. या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल की उंदीर, साप,
घुबड, ससाना किंवा गरुड, खंड्या पक्षी, नागतोडा, ससा हे प्राणी दाखवले आहेत, हे घटक दाखवले आहेत. यांची एकमेकांमध्ये आंतरक्रिया आहे. उंदीर वनस्पतीवर अवलंबून आहे, वनस्पतीचं किंवा अन्नाचं सेवन करतो. ससा सुद्धा खातो, नागतोडा सुद्धा त्यांना खातो. परंतु बघा, उंदराचं सेवन कोण करतो? साप. सापाला कोण कोण खातं? घुबड आणि गरुड. त्यातून आहेत अन्नजाळे तयार करा. बघा, खाली जे चित्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही अन्नजाळा तयार करू शकता. कारण बघा, या चित्रामध्ये ससा दाखवलेला आहे, वाघ दाखवलेला आहे, झेब्रा, गरुड, हे गिधाड, कोल्हा, हरण, माकड हे जे आहे अन्नजाळ प्राणी आहेत, हे एकमेकावर अवलंबून आहेत. ते कसे आहेत ते आपण बघा, जरा चित्रामध्ये बघूया. बघा, मी बाणाद्वारे दाखवलेला आहे. यामध्ये ससा हा कोणाकोणावर अवलंबून असतो? बघा, ससा हा वनस्पतीचं सेवन करतो. नंतर सशाला वाघ खाऊ शकतो, कोल्हा खाऊ शकतो किंवा लांडगा खाऊ शकतो. तसंच वाघाचा सुद्धा, वाघाने सुद्धा इतर प्राणी, म्हणजे ही सर्व हे प्राणी जे आहेत ते एकमेकांचं भक्षक आहेत. त्यामुळे ही एक प्रकारचं अन्नजाळा, जाळ्यासारखं अन्नजाळा दिसतंय म्हणून त्यांना अन्नजाळे असे म्हणतात. आता अन्नजाळातील सजीवांचे पोषण पातळीनुसार वर्गीकरण. पहिल्या प्रथम पोषण पातळीचे वर्गीकरण करायचे आपल्याला. तर उत्पादकामध्ये गवत, बिया, फळे, झाड, केळाचे झाड हे येत असतात. प्राथमिक भक्ष्यामध्ये खार, चिमणी, ससा, झेब्रा, माकड. फलाहारी, मिश्राहारी, शाकाहारी आणि फलाहारी. तसंच द्वितीय भक्ष्यामध्ये कोल्हा, घार आणि तृतीय भक्षक वाघ. आता खाली विविध सजीवांची चित्रे दिली आहेत, त्यातून अन्नजाळे तयार करता येईल हे आपण बघितलं. आता अन्नजाळेची व्याख्या काय बघा. एखाद्या परिसंस्थेमध्ये अन्न साखळ्या परस्पराशी जोडल्या गेलेल्या असतात, कारण एखादा सजीव इतर अनेक सजीवांचे भक्ष्य असतो. त्यामुळे अशा होणाऱ्या गुंतागुंतीच्या जोडणीमधून अन्नजाळे तयार होते, निर्माण होते. अन्नजाळ्यामध्ये भक्षकाची संख्या निश्चित असते का? काही प्रश्न असतात, काही संख्या असतात, ते आपल्याला कळत नाही, ते आपण त्याचं निरसन करूया. तर अन्नजाळ्यामध्ये भक्षकांची संख्या निश्चित असते का? तर नाही, अन्नजाळ्यामध्ये भक्षकांची संख्या निश्चित नसते. अन्नजाळ्यात अनेक गुंतागुंतीच्या क्रिया होत असतात, त्यामुळे भक्षक देखील बदलत असतात. अनेक भक्षकांचे अन्न एकाच प्रकारचे सजीव असतील तर त्यांच्या परिस्थितीवर काय परिणाम होईल? म्हणजे एकच भक्षक असेल सगळ्यांचा. उदाहरणार्थ, एखादं गवताचं मैदान आहे, त्याच्यामध्ये हत्ती आहे, हरिण आहे, ससा आहे, सगळे शाकाहारी प्राणी आहेत, आणि त्यामुळे ते गवत सगळ्यांना पूर्ण पडेल का? तर अनेक भक्षकांचे अन्न एकाच प्रकारचे सजीव असतील तर त्या अन्नाचा तुटवडा भासेल. फक्त जे अन्न मिळू शकतात ते जिवंत राहतील. ज्या अन्नावर अनेक जण अवलंबून असतील ते संपले तर त्या भक्षकांची संख्या देखील कमी होईल. या सर्वांचा परिणाम असा होईल की परिसंस्थेचे संतुलन बिघडेल. काय परिणाम होईल? जर एकाच प्रकारचे अन्न खाणारे जर अनेक सजीव असतील तर अनेक प्राण्यांची उपासमार होईल. ज्यांना अन्न मिळेल ते जगतील व ज्यांना मिळणार नाही ते नष्ट होतील. त्यामुळे परिसंस्थेचे संतुलन बिघडेल. अन्नजाळ्यामध्ये संतुलन असणे का आवश्यक आहे? अन्नजाळ्यामध्ये संतुलन नसले तर त्यातील विविध पोषण पातळीतल्या सजीवांमध्ये योग्य प्रकारे आंतरक्रिया होणार नाहीत. उत्पादकापेक्षा भक्षक जास्त झाले तर परिसंस्थेत दुष्काळ पडू शकतो. जर वाघासारखे सर्व भक्षक मानवाच्या शिकारीला बळी पडले तर हरणासारख्या द्वितीय भक्षकाचे प्रमाण इतके वाढेल की त्यांना परिसंस्थेतील गवत अपुरे पडेल.
म्हणजे वाघाची आपण शिकार केली तर हरणाची शिकार होणार नाही, त्यामुळे हरणाची संख्या वाढेल व सर्व ठिकाणी गवताचा तुटवडा भासेल. गवत संपले तर जमिनीचे वाळवंटीकरण होईल. असे सर्व विनाशकारी परिणाम होऊ नयेत आणि परिसंस्था टिकून राहावी यासाठी अन्नजाळ्यामध्ये संतुलन असणे आवश्यक आहे. उत्पादकापासून ऊर्जा सर्वोच्च भक्षकाकडे संक्रमित होते तेव्हा तिचे काय होते? सर्वोच्च भक्षकात ती अडकून राहते का? तो प्राणी जिवंत असेपर्यंत त्याच्या शरीरातच राहते. उत्पादकापासून भक्षकापर्यंत ऊर्जा अनेक पोषण पातळीवरून पुढच्या पातळीवर संक्रमित होते. यातील थोडी ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात पर्यावरणात फेकली जाते. सर्वोच्च भक्षक मृत्यू पावल्यावर त्यांच्या मृत शरीराचे विघटन करणाऱ्या घटकांना त्यांच्या शरीरात ऊर्जा प्राप्त होते. मृत अवशेषापासून अन्न मिळवताना विघटक जीवाणू सेंद्रिय पदार्थाचे रूपांतर साध्या कार्बनी पदार्थात करतात. हे पदार्थ हवा, पाणी, माती अशा सर्व पर्यावरणात सहजपणे मिसळतात. त्यामुळे ती ऊर्जा सर्वोच्च भक्षक असतात अडकून राहत नाही. सर्वोच्च भक्षकाची ऊर्जा त्याच्यामध्ये राहत नाही, तर सर्वोच्च भक्षक जिवंत असताना त्यांच्या दैनंदिन जीवनात या सर्व क्रियासाठी या ऊर्जेचा वापर होत असतो. साध्या कार्बनी पदार्थात करतात ते पदार्थ हवा, पाणी, माती अशा सर्व पर्यावरणात सहजपणे मिसळतात. त्यामुळे ती ऊर्जा सर्वोच्च भक्षक आत अडकून राहत नाही. सर्वोच्च भक्षक जिवंत असताना त्यांच्या दैनंदिन जीवनात या सर्व क्रियासाठी या ऊर्जेचा वापर होतो. म्हणजे जी ऊर्जा जी सर्वोच्च भक्षकात राहते ते सर्वोच्च भक्षक मृत झाल्यावर त्याचं विघटन होऊन ते पुन्हा जमिनीमध्ये मिसळले जातात. सर्वोच्च भक्षक मृत पावल्यावर अन्न साखळीतील ऊर्जा हस्तांतरणादरम्यान त्यांच्यात अडकून राहिली तर काय होईल? निसर्गात सूक्ष्मजीव, बुरशी यासारखे विघटन नसतील तर काय होईल? बघा, सृष्टीतील जीवाणू नष्ट झाले तर विघटनशील पदार्थाचे विघटन होणार नाही, ते तसेच पडून राहतील आणि कुजतील. खनिज चक्र, प्राण्यांचे उत्सर्जन पदार्थ, मृत सजीवांची शरीरे यामध्ये अडकून पडलेली खनिजे पुन्हा जमिनीत परतणार नाहीत, त्यामुळे त्यांच्या पुनर्वापरण शक्य होणार नाही. खनिज चक्र खंडित होईल आणि पुढील पिढीला खनिजे उपलब्ध होणार नाहीत. जीवनाधार मूलद्रव्ये पुन्हा भू चक्राला उपलब्ध होणार नाहीत. सर्व प्रकारची जैव भू रासायनिक चक्रे संपुष्टात येतील. पृथ्वीवरचे कचऱ्याचे ढीग विघटन न झाल्यामुळे प्रचंड प्रमाणात साठून राहतील. सर्वच परिसंस्था कोलमडतील. परिसंस्थेत तृतीय भक्षक जसे वाघ, सिंह यांची संख्या इतर भक्षकांच्या तुलनेत कमी का असते? आता जे तृतीय भक्षक असतात वाघ, सिंह यांची संख्या कमी असते का? तर तळाच्या पोषण पातळीत नेहमीच जास्त सजीव असतात. वरच्या पोषण पातळीत सजीव त्यांच्यावर अवलंबून असतात. भक्ष्य नेहमीच भक्षकापेक्षा जास्त संख्येने असले पाहिजे, तरच परिसंस्था संतुलित राहू शकते. म्हणून वाघ, सिंहाची तृतीय किंवा सर्वोच्च भक्षक तुलनात्मक संख्येने कमी असतात. आता आपण पुढचा टॉपिक बघणार आहोत, ऊर्जेचा मनोरा. पोषण पातळी. ऊर्जेचा मनोरा पहिल्यापासून पोषण पातळी. अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी म्हणतात. पोषण पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा स्तर. अन्न घटक ऊर्जेचे प्रमाण निम्न स्तरावरील उत्पादकापासून स्तरावरील भक्षकापर्यंत टप्प्याटप्प्याने घटते. बघा आकृतीत दाखवले बघा. उत्पादक जवळजवळ 1000 kg कॅलरी आहे. त्याच्यानंतर जगणारे शाकाहारी ते कमी असतात. त्याच्या प्राथमिक भक्ष्य, मांसभक्षी ते सुद्धा कमी होतात आणि शेवटी शीर्षभक्षी म्हणजे सगळ्यात वाघ, सिंह वगैरे उच्च भक्षक असतात ते त्यांची संख्या म्हणजे तळाकडील प्राणी जे असतात म्हणजे वनस्पतीची संख्या जास्त असते, तर शाकाहारीची संख्या त्याच्यापेक्षा कमी, त्याच्यापेक्षा प्राथमिक भक्षकांची कमी आणि शेवटी मांसाहारी किंवा सर्वोच्च भक्षकांची कमी होत असते. अशा प्रकारे हा ऊर्जेचा वनस्पती असतात. शाकाहारी प्राणी प्रथम पोषक पातळी, उभयहारी. म्हणजे बघा जसजसं वरती जाणार तसं प्राण्यांची संख्या कमी कमी होत जाते. ऊर्जेचा मनोरा. अन्न साखळीतील पोषण पातळी. अन्न साखळीतील प्रत्येक पातळी म्हणजे पोषण पातळी होय. अन्न प्राप्त करण्याच्या स्तर पोषण पातळी दाखवते. निम्न स्तरापासून उच्च स्तरावरील भक्षकापर्यंत जाणाऱ्या अन्न साखळीतील अन्न घटकाच्या व ऊर्जेच्या प्रमाणावर आधारित आकृती म्हणजेच ऊर्जेचा मनोरा होय. परिस्थिती मनोरा.
किंवा एल्टोनियन मनोरा ही संकल्पना प्रथम चार्ल्स एल्टन यांनी 1927 मध्ये इंग्लंडमधील बियर बेटावरील टुंड्रा परिसंस्थेचा अभ्यास करून मांडली. 1942 मध्ये लिंडमनने अन्न साखळी व त्यातील ऊर्जावहन याचा अभ्यास केला. परिसंस्थेतील ऊर्जा विनिमय लक्षात घेऊन ऊर्जा मनोऱ्यात प्रत्येक पोषण पातळीतील ऊर्जा संक्रमण दाखवले जाते. अन्न साखळीतील एका पोषण पातळीतून दुसऱ्या पोषण पातळीत ऊर्जा हस्तांतरित होते. ही ऊर्जा आणि भक्षकांची संख्या निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी कमी होत जाते. त्यामुळे मनोऱ्याचा आकार निमुळता दिसतो. अन्न साखळीमुळे व अन्नजाळ्यामुळे ऊर्जा व इतर प्रकारची पोषणद्रव्ये परिसंस्थेत प्रवाहित होत राहतात. ऊर्जेचा प्रवाह एकेरी असतो. बघा, ऊर्जेचा प्रवाह एकेरी का असतो तर सूर्य परिसंस्थेला ऊर्जा पुरवतो. परिस्थितीतील उत्पादक हरित म्हणून सौर ऊर्जेचा काही ऊर्जा अन्नाच्या ऊर्जेत रूपांतर करतात. हीच ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते. या हस्तांतरण काही ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात बाहेर टाकली जाते. मात्र यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही, म्हणून ऊर्जेचा प्रवाह हा एकेरी मानला जातो. तर सूर्याकडून येणारी ऊर्जा ही सूर्याकडे परत जात नाही, म्हणून त्याला एकेरी वाहतूक मानली जाते किंवा एकेरी प्रवाह असं मानला जातं. कार्यसंस्थाचे भारतीय परिस्थितिकी व पर्यावरण संस्था दिल्ली या संस्थेची स्थापना 1980 साली करण्यात आली असून संशोधन, प्रशिक्षण व परिसंवाद आयोजित करण्याचे प्रमुख कार्य या संस्थेमार्फत केले जाते. या संस्थेमार्फत इंटरनॅशनल इन्सायक्लोपीडिया ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला आहे. बघा, आता शेवटचं आहे जैव भूरसायन चक्र. याच्यामध्ये तुम्हाला दिसेल जैव भूरसायन म्हणजे परिसंस्थेतील ऊर्जेचा प्रवाह एकरी असला तरी पोषण द्रव्याचा प्रवाह मात्र चक्रीय असतो. त्याच्यामध्ये जलावरण, नंतर जलावरण आंतरक्रिया, वातावरणातील पर्यावरण आंतरक्रिया आणि शिलावरण खडक म्हणजे 3 प्रकारचे जलावरण, वातावरण आणि शिलावरण यांची एकमेकांमध्ये जी आंतरक्रिया होते, या आंतरक्रिया होणारी म्हणजेच काय होतं, जैव रसायन चक्र. बघा, परिसंस्थेत होत असणाऱ्या पोषण द्रव्याच्या चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैव रसायन चक्र असे म्हणतात. पोषण द्रव्याचा हा चक्रीय प्रवाह सर्व सजीवांना वाढीसाठी विविध पोषण द्रव्ये पुरवतो. पोषक द्रव्याचे अजैविक घटकाकडून जैविक घटकाकडे आणि जैविक घटकाकडून अजैविक घटकाकडे रूपांतर होत असते. या आवश्यक पोषक द्रव्याचा अभ्यास शिलावरण, वातावरण, जलावरण मिळून तयार झालेले जीवन यांच्या माध्यमातून अवरीत चालू असते. पोषण द्रव्याचे चक्रीय भवन गुंतागुंतीचे असते. ते जैविक, भूस्तरीय आणि रासायनिक पातळीवर चालू असते. या परिस्थितीतील ऊर्जावहनाच्या पातळी देखील अवलंबून असते. आता बघा, या जलावरणाचे 2 प्रकार असतात. जैवभू रासायनिक चक्राचे 2 प्रकार आहेत. एक वायू चक्र आणि दुसरं अवसादन चक्र. तर मुख्य अजैविक वायू पोषण सत्वाचे संचलन पृथ्वीच्या वातावरणात आढळते आणि नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड या बाष्पिताच्या स्वरूपात हे वायू चक्र असते. तर अवसादन चक्र असते ते हे आर्यन, कॅल्शियम, फॉस्फरस, जमिनीवर इतर घटकांचा याच्यामध्ये समावेश होत असतो. अशा प्रकारे आपण आज पोषण पातळी, ऊर्जेचा मनोरा, परिस्थिती, ऊर्जा प्रवाह, अन्न साखळी याचा अभ्यास केलेला आहे. तर तुमच्या लक्षात आलेलं असेल आजचं. तर धन्यवाद. सर्वांनी शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. झालं सर?
गोसावी सर. हॅलो. गोसावी सर. हॅलो. 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 हॅलो दुष्काळ सर. हॅलो. हा. झालं का सर? झालं नेटवर्कचा थोडा इश्यू होता घरात. का घरी का? आमच्याकडे नेहमीच असतो, कारण ते नेटवर्क येत नाही. हम्म, प्रॉब्लेम असतो नेहमी. जाऊ द्या, नेक्स्ट टाइम आपण रेकॉर्डिंग केलेलं तरी चालेल. आधी रेकॉर्डिंग करून प्ले करत जाऊ मग, असं कधी असलं तर. आता काय एवढं नाही, एका महिन्यात एकच लेक्चर राहणार आहे, त्याचं काय एवढं टेन्शन लोड येणार नाही. आमच्याकडे एक झाड पण टॉवर जवळ नाही ना, त्यामुळे हां झाडांमुळे बरोबर आहे. चालेल, हरकत नाही. प्रयत्न खूप छान आहे. नेटवर्कचा इश्यू फक्त जाऊ देत, हरकत नाही. धन्यवाद तुमचे. थँक्यू. थँक्यू चालेल व्हेरी सर. मच. ओके. ठीक आहे, चालेल. करूया लिव्ह आपण. ओके सर. ओके. चालेल. चालेल सर, चालेल. ठीक आहे. विद्यार्थ्यांनी उद्या पुन्हा 8 वाजता उद्या लिंक पाठवतो. सोमवारी लिंक पाठवून सर्वांना सोमवारी जॉईन करा विद्यार्थ्यांनी परत. आणि जो ग्रुप बनवायचा आपल्याला, त्याची लिंक सोमवारी पाठवेल मी. ठीक आहे. ओके, बाय. हॅव अ नाईस डे. थांबूया आपण इथे.